प्रेड-विली सिंड्रोम असलेल्या 11 वर्षांच्या 95 किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुर्मिळ जनुकीय विकारामुळे असह्य भूक, सतत खाणे आणि झपाट्याने वाढणारे वजन यामुळे त्रस्त असलेल्या 11 वर्षांच्या 95 किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ बॅरियाट्रिक सर्जन डॉक्टर संदीप सबनीस यांनी लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. सखोल मूल्यमापनानंतर ही शस्त्रक्रिया डॉक्टर संदीप सबनीस व पेडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर तुषार गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मुख्य ॲनेस्थेशिया डॉक्टर संदीप भंगाळ आणि सर्जन डॉक्टर प्रखर गुप्ता यांनीही या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. विली सिंड्रोममध्ये मुलांची भूक नियंत्रणात ठेवणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे अल्पवयातच अतिलठ्ठपणा जीवघेणा होऊ शकतो. अशा निवडक रुग्णांमध्ये स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी हा सुरक्षित आणि जीवनरक्षक पर्याय ठरतो. या यशस्वी शस्त्रक्रियेने अशोका मेडिकवर रुग्णालयाने प्रगत बॅरियाट्रिक व मेटाबॉलिक केअरमध्ये आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे. प्रेडर-विलीसारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अत्याधुनिक उपचार देण्याची क्षमता नाशिकमध्ये उपलब्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पत्रकार परिषदेमध्ये अशोका मेडिकोवर हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख श्री शिवकुमार रोहाडे यावेळी उपस्थित होते. सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही सर्वजण इथे आमच्यासाठी आलात आणि आपल्या चिमुकल्याची स्टोरी तुम्ही समाज माध्यमापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये सहभाग नोंदवला याच्याबद्दल खरंच तुमचा आभारी आहे. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या प्रेडर-विली सिंड्रोमबद्दल किंवा ह्या आजाराबद्दल, हा तसा रेअर सिंड्रोम आहे. फार कॉमनली जे पेशंट्स आपल्याला दिसत नाहीत. लाखांमध्ये एखादा पेशंट असा असतो. पण ह्या गोष्टीचं योग्य वेळी निदान होणं, कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदर निदान होणं आणि त्याला आपण योग्य तो मेडिकल असू द्या किंवा सर्जिकल फॉर्ममध्ये असू द्या पर्याय उपलब्ध करून देणं, आय थिंक ह्याच्यामध्ये डेफिनेटली तुषार सरांचा खूप मोठा रोल आहे. कारण ह्या मुलांमध्ये, ह्या 11 वर्षाच्या बालकामध्ये अशा प्रकारच्या सर्जरीज आपण फार क्वचित बघतो, फार रेअरली असे होतात. ॲडल्ट्समध्ये मला वाटतं मागच्या 4-5 महिन्याखाली आपण सगळे अशोकामध्येच आलेले होते. आम्ही आमच्या बेरॅट्रिक सर्जरीच्या 50 नंबरचा टप्पा गाठलेला होता, तेव्हा आपली सगळ्यांची भेट झालेलीच होती. पण पिडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये ह्या वयामध्ये ह्या सर्जरीचा रोल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आपल्या नॉर्थ महाराष्ट्रामध्ये असावी. सर्जरीबद्दल सांगायचं तर जसं सरांनी सांगितलं की अनकंट्रोल्ड हंगर आहे, भूक इतकी जास्त आहे आणि भूक शमन झालं आहे ह्याची क्षमता ह्यांच्यामध्ये नसते. त्यामुळं खूप जेवण खाल्लं जातं आणि त्यानुसार ओबेसिटी, मग ओबेसिटीशी लिंक सगळे आजार आजकाल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशरपासून हार्ट डिसीजपर्यंत सगळेच. तर हा बालक ह्या दृष्टिकोनातून त्या आजारांकडे जाऊन त्याच्यातनं कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ नये म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आपण हा बेरॅट्रिक सर्जरीचा निर्णय इथे घेतला. ह्याच्यामध्ये आपण त्याच्या पोटाची म्हणजे त्याच्या जठराची साईज जवळपास 90% कमी केलेली आहे. जठर ही एक मस्क्युलर बॅग असते, लवचिक बॅग असते. हळूहळू ही साईज वाढते. आज जी त्याची साईज आहे, समजा 100-150 ml ची साईज आहे, ती हळूहळू वाढणार आहे आणि त्याची फूड कॅपॅसिटी म्हणजे जो खाऊ शकतो त्याच्यामध्येही वाढ होणार आहे. ती ओरिजिनल साईजपर्यंत कदाचित पोहोचणार नाही, पण तो आज जे गिळू शकतो, पिऊ शकतो त्याच्यामध्ये डेफिनेटली सुधार होईल. पण तोपर्यंत आपल्याला जो वेट कमी होण्याचा बेनिफिट जो मिळतो तो सरांना बाकी औषधं गोळ्या किंवा बाकी कॉम्प्लिकेशन कमी करण्यासाठी आपल्याला ही मोठी मदत मिळू शकते. तर मी खरंच ॲप्रिशिएट करेन त्याच्या आईवडिलांचं निर्णय घेण्याची क्षमता. त्यांनी सगळ्या गोष्टींवर विचार केला आणि हे धाडसी पाऊलच म्हणावं लागेल. कारण ह्या खूप रेअरली होणाऱ्या ऑपरेशन्स आहेत ह्या एज ग्रुपमध्ये. आणि जो महत्त्वाचा मेसेज सरांनी हायलाईट केला की असा मेसेज आपण ह्या प्लॅटफॉर्मवर देऊ इच्छित नाही की कुणाच्याही घरी लठ्ठ मुलं असतील तर त्यांना ह्या सर्जरी म्हणून बेनिफिट मिळतो असं नाही. लहान मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढतं आहे. 100 किंवा 1000 लहान मुलांमध्ये एखाद्याला असा सिंड्रोम असू शकतो ज्याचं वेट खूप जास्त आहे. त्यांनी सरांसारख्या तज्ज्ञांकडनं
त्याची तपासणी करून घेणं आणि वेळीच उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्या पॅरेंट्ससाठी इन्क्लुडिंग माय सेल्फ की आपल्याला आपल्या मुलांना हेल्दी कसं ठेवता येईल, ॲक्टिव्ह कसं ठेवता येईल, व्यायामाची सवय किंवा चांगलं खाणंपिण्याची सवय त्यांच्यामध्ये कशी लहानपणापासून रुजवता येईल ह्या गोष्टीवर आपण स्ट्रेस देऊया, जेणेकरून आपली येणारी जनरेशन जी आहे, फ्युचर जनरेशन आपल्या देशाची आहे ती हेल्दी राहील, त्यांना ह्या आजारांचा सामना करायची गरज पडणार नाही. आणि एवढं बोलून आय थिंक मला वाटतं थँक्यू सो मच फॉर कमिंग. सगळे आले, खूप तुमचा आभार. सगळ्या अशोका मेडिकोव्हरचं टीम शस्त्रक्रिया ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडली ते आपले सर्जन, ॲनेस्थेशिया, ICU टीम, OT टीम या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन, कारण ही खूपच चॅलेंजिंग अशी मोठी शस्त्रक्रिया इतक्या लहान वयात आपल्याकडे पार पाडली गेली आहे. खरं तर 11 वर्षाच्या या वयात बेरियाट्रिक सर्जरी करायला लागणं हे खरं तर खूप असं म्हणत की अशी जी मुलं आपण समाजात बघतो, जी करोना काळात असेल किंवा इतर जीवनशैलीमुळे जी मुलं स्थूल होतात, अशा मुलांना आपण पहिल्यांदा सांगतो की जीवनशैली सांभाळायला पाहिजे, आहार व्यायाम संतुलित करायला पाहिजे आणि काही तपासण्या करून आपण त्याच्यात जर काही डायबिटीज किंवा इतर काही आजार आढळले तर त्याची आपण उपाययोजना करतो. तर सर्जरीचा आम्ही शक्यतो 18 वर्षाच्या आत किंवा 16 वर्षाच्या आत तर आपण विचार पण करत नाही. पण काही असे ठराविक आजार असतात ज्यामध्ये एकीकडे आम्हाला या औषधांचा आणि सर्जरीचा दुष्परिणाम तराजूमध्ये आणि दुसरीकडे जर सर्जरी नाही केली किंवा ही औषधं नाही दिली गेली तर वजनामुळे होणारे जे परिणाम आहेत, तर कधी कधी हे कठोर निर्णय घ्यावे लागतात की इतक्या कमी वयात सर्जरी का केली गेली किंवा इतक्या कमी वयात याला वजन कमी करण्याची औषधोपचार का करायला लागतात. तर हे काही आजार असतात ज्याला आम्ही सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो. उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही समजा एक पिझ्झा ऑर्डर केलात, पिझ्झा आपण सगळे खातो किंवा हॉटेलला गेल्यानंतर आपण मिसळ पाव खातो, तर आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि तो पिझ्झाचा स्लाइस समोर येतो, तर पहिला पिझ्झाचा स्लाइस आपण भूक लागली म्हणून खातो, दुसरा स्लाइस आपण पैसे भरलेत म्हणून खातो आणि तिसरा स्लाइस आता आपण अर्धवट टाकून देतो, नको बाबा आता माझं पोट भरलंय मला नको. सो हे पोट भरल्यानंतर जे आपलं तृप्तीची संवेदना जी असते, ही काही आजारांमध्ये ही तृप्तीची संवेदना येतच नाही आणि त्यामुळे त्या पेशंटला, त्या रुग्णाला आपण काय खाल्लं किती खाल्लं हे समजतच नाही, त्यांना कायमस्वरूपी भूक लागलेली असते. सो अशा बालकांना किंवा अशा रुग्णांना आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत त्यांना ही तृप्तीची संवेदना येण्यासाठी काही औषध उपचार केले जातात. सो आमचा जो चिमुकला आजचा हिरो आहे त्याचं नाव मुद्दामून मी घेण्याचं टाळतोय, कारण